मोठी गर्दी रामकुंडावर उत्तर भारतीय मोठ्या संख्येने जमायला सुरुवात। नाशिकच्या रामकुंडावर छठ पूजेच्या दरम्यान 2 गटांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारीचं कारण अद्याप अस्पष्ट। रामकुंडावर उत्तर भारतीयांची छठ पूजेसाठी मोठी गर्दी। नांदेडच्या मुदखेडमध्ये जय जवान जय किसान म्हणत शेतकऱ्यांनी तहसीलदारांची गाडी फोडली। शेतकऱ्यांना अनुदानाची मदत मिळाली नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। कोल्हापुरात उसाच्या आंदोलनाची पडली ठिणगी। स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उसाने भरलेले वाहनं अडवली। स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष बंडू पाटील यांचं आंदोलन। रत्नागिरीच्या खेडमधील शिवतर कोडबा धरण जलपूजन सोहळा संपन्न। राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते जलपूजन। ही जलसंपन्नतेची नव्या पर्वाची सुरुवात। योगेश कदमांचं वक्तव्य। गेटवे ते मांडवा जलवाहतूक सेवा तात्पुरती बंद। अरबी समुद्रावर निर्माण झालेल्या अस्थिर हवामानाचा मुंबई मांडवा जलवाहतूक सेवेला फटका। उंच लाटा उसळत असल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी। समुद्रातील वादळ सदृश स्थितीचा गणपतीपुळे किनाऱ्याला फटका। किनाऱ्यावरील पर्यटकांना पोलिसांनी काढलं बाहेर। अरबी समुद्रामधील कमी दाबाचा क्षेत्र रूपांतर तीव्र दाबामध्ये होण्याची शक्यता। तारापूर एमआयडीसी मधील एका कंपनीतील कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू। रुग्णालयाच्या बाहेर कामगारांसह मयत कामगाराच्या नातेवाईकांची मोठी गर्दी। बच्चू कडूंचा नागपुरात उद्या महाएल्गार मोर्चा। हजारो ट्रॅक्टर घेऊन बच्चू कडू नागपूरला रवाना। पंजाबमधील शेतकरी आंदोलनाच्या धर्तीवर 1 महिन्याचं अन्नधान्य घेऊन शेतकरी मोर्चामध्ये सहभागी। जोपर्यंत कर्जमाफीचा निर्णय होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही। छाताडावर गोळ्या घातल्या आणि तिथे मरण आलं तरी चालेल, मात्र सातबारा कोरा झाल्याशिवाय माघार नाही। महाएल्गार मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडूंचा निर्धार। एचएनडी वसतिगृह विक्री प्रकरणी पुरंदर तालुक्यातील निरा येथे जैन बांधवांचा मूक मोर्चा। पोलीस प्रशासनाला दिले निवेदन। व्यवहार रद्द करून सातबारा दुरुस्त करण्याची मागणी।